नमस्कार मित्रांनो, सेवा फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये मी सूरज राठोड आपलं स्वागत करतो. तर बघू शकता मित्रांनो, हे गाडीवर म्हणजे आम्ही चाललो आहोत आणि हे जो मित्र आहेत गाडी चालवणारा तो शेळ्याची खरेदी विक्री करतो, लोकांकडून खरेदी करतो आणि बाजारामध्ये नेऊन विक्री करतो. तर त्याच्यासोबत मी आज सहज गेलेलो आहे. तर मी तुम्हाला म्हणजे सर्व दाखवतो कशी खरेदी करतो. एका जणाने आम्हाला बोलवलेलं आहे, पण खराब रस्ता आहे, त्या रस्त्यानं चाललो आणि कुठंतरी हायवेनं कुठंतरी सारत आहे म्हणा, पण 2 किलोमीटर खराब रस्ता आहे. तर सर्व नाही दाखवलं, पण थोडंसं खड्डे खुड्डे दाखवलेले आहेत मी व्हिडिओच्या माध्यमातून. तर बघा, आम्ही मोटरसायकलीवर चाललेलो आहे खराब रस्त्यानं 3 किलोमीटर आणि त्याच्यानंतर तो त्याच्या शेताच्या शेजारी कुठं हायवेवर शेळ्या चारत आहे आणि जवळपास 8-10 शेळ्या आहेत. तर ते खरेदी करण्यासाठी मित्रासोबत उतरतो म्हणजे कशी खरेदी करतात, कशी काय करतात, कशी बघतात त्याच्यासाठी मी बघण्यासाठी सहज आलेलो आहे. तर बघा, तर आम्ही आता पोहोचलो आहे. तर बघा, तो मित्र आता शेळ्या बघत आहे आणि तो माणूस शेळ्या दाखवत आहे. त्या रस्त्याच्या काठानं शेतामध्ये हे मी माझ्याकडून म्हणजे माझ्याकडून सेल्फी कॅमेरा दाखवत आहे, त्याच्यामध्ये शेळ्या दाखवत आहे. तर बघा मित्रांनो, तो माणूस काय सांगत आहे किंमत आणि काय नाही ते सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओ स्किप करून जाऊ नका, जेणेकरून कशी खरेदी केली जाते ते आम्ही सहज दाखवलेलं आहे. कारण हा मोठा व्यापारी नाही, याची एक छोटासा साधारण मित्र आहे आणि छोटासा व्यापारी आहे. तर तो खरेदी करण्यासाठी आलेला आहे आणि मी त्यांच्यासोबत सहज आलो होतो. तर बघा, म्हटलं आपण बी नेमकं काय होते, कसं सौदा होते. तर तो संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो, स्किप करू नका, समोर बघा. बरं बोला ना, काय किंमत? तुम्ही सांगा, किंमत सांगा. हो तसं नाही म्हणालो मी, किंमत तर सांगा ना. ते जिंतूरवाला आलं हो, जिंतूरवाला भेटलं होतं त्या याच्यावर कटोऱ्या. मामा इतका का जाऊ द्या तिकडे, काय तुमची किंमत सांगा मला. बुवा एवढी किंमत आहे नाही, अशी द्यायची अशी तशी द्यायची म्हणा, तुम्ही असं म्हणा मला. मग किंमत कशी आहे बोला. सांगायची, लाखून घ्यायची असं असं नाही, तुम्ही फिक्स सांगत असतो आकडा. हां हां, मग तेच म्हणालो, सांगा किंमत. फिक्स आकडा सांगू तुम्हाला. फिक्स आकडा 70. 70 हां, आता केवढ्या मग आता तुम्ही लावा 8 न जायत नाही. 8. 2 2 4 अरे अरे, तर 2 पाटी गाडी 70,000 म्हणल्यावर हे राहा एकदा करू का नाही. चला. पैसे पुन्हा रुपया उधार ठेवत नाही म्हणजे. पैसे उधार ठेवू नका, उधाराचा विषय नाही. उधार ठेवू नका, तुमचे पैसे तुम्ही हो ना. म्हणलं नाही का पैसे सध्या इकायचं नाही आधा भाव काढायला तेवढ्या जाती म्हणा, त्या 2 पाटी तेवढ्या जाती. 2 पाठी हलके. हां, मग ते भाव काढा. 7,000चे नाहीत का ते? 2 पाठी हलके. ते म्हणाले भाव काढून सांगा मला. आदत काढा, ते 6 पाटीचे पैसे आलं लावा. तुम्ही मागात खरी मग मला सांगेन ना. आधी वाजेपर्यंत मागितलं म्हणजे आपण त्याला दिल्या का नाही, मागायचं का असते. हे हा मग जे भेटला होता आता जाता नाही. हां हां त्या तिथे रसवंती जोड हां. मग आता तुला काही म्हणलं नाही जरा म्हणजे मी त्याला हमीच देत असतो पहिल्या.
40,000 मध्ये येतं का सगळं? हा ठीक आहे का हा तेवढ्यात देतं बोला. नाही, पैसे काढूच नका अहो, आम्ही जवळची माणसं आहे तुमच्या. आम्ही आज तुम्ही असं म्हणू नका की बाबा आपल्याला दिली नाही हो. आणि दुसऱ्या पेपरात मी तुमच्याशिवाय देणार नाही, नाही. नाही. जरा थांबू सध्या आता नाही, इथे नाही. समजा दुसरे 4 वळण मी काय म्हणाल तुम्हाला हा. हे असं फेकत असेल तर नाही पैसे नाही नाही हातात नाही धरून नाही घ्या, नाही हातात नाही घरात नाही तुम्ही ऐका अहो आपण जवळची माणसं आहेत शेजारी असल्यावानी येत नो काय पैसे तर हातात धरा तुम्ही. पैसे नका लय 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 राहिला पैसा नाही 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 पैसे तर धरा आणि बोला मला. नाही मी बोलतच नाही सध्या राहू द्या जरा थांबू मग केवढ्याला द्यायचं काय केवढ्याला द्यायचं नाही ना ते 40-50 झाले ना. आम्ही तुम्ही 70 म्हणले आम्ही थोडे गेलो. नाही नाही आता आम्ही तुमच्या फोनवर एवढ्या लांबून आलो. पाठीन जसे हे 40,000 म्हणलं बाबा 40 म्हणलं नाही आपल्याला नाही द्यायची कधी द्यावा 40 सध्या राहू देऊ जरा दमान अहो देऊ द्यायचं सांगा ना तुम्ही. आता हे पहा असं थोडी असते द्यायचं सांगा ना. पाठी किती येतात 6 आहेत ना बाकी आहेच पण हे पाहिजे पाहून घे बाय. ही एक पाच ही एक पाच खेड्यात आमच्या ही एक इथं पाच ही एक पाच त्याचे देणार दररोज देणार ही मागलची एक पाच हो 6 शेळ्या 2 बोकडे 6 पाठी 2 बोकडे. हो 8 केवढ्याला द्यायचं बोला की. 70 म्हणले मी 40 ला मागितलं. म्हणलं 70 तुम्ही नाही द्यायचे 40